वाह, मस्तच. तुम्ही आवाज ऐकू शकताय? किती क्रिस्पी झाले आहे. नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सोया स्टार्टरची रेसिपी बघणार आहोत, किंवा तुम्ही याला सोया कटलेट, सोया पॅटीससुद्धा म्हणू शकतात. अतिशय क्रिस्पी, झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुमच्या घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा अशा प्रकारचे पॅटीस तयार करून देऊ शकतात. चला रेसिपी बघून घेऊयात. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 ते 3 ग्लास इतकं पाणी घ्यायचं आहे. या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला 2 कप सोयाबीन टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 2 मिनिटासाठी हे सोयाबीन आपल्याला उकळवून घ्यायचे आहे. याला एक उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि एका चाळणीमध्ये टाकून पूर्णपणे हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. यामधलं एक्स्ट्राचं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यामुळे असं चाळणीमध्ये काढायचं. थोडीशी यांची वाफ निघाली की मग आपण यामधलं पाणी हाताने दाबून काढून टाकणार आहोत. तोपर्यंत आपण एक छोटासा मसाला बनवणार आहोत. तर मी इथे चॉपर घेतला आहे. यामध्ये 5 ते 6 काजू, 10 ते 12 मनुका, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. मी इथे चॉपरमध्ये बारीक करून घेते आहे. तुम्ही चाकूने सुद्धा हे सर्व बारीक कट करून घेऊ शकतात. तर मी चॉपरमध्ये बारीक करत असताना थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती. त्याचबरोबर यामध्ये ज्या मनुका टाकल्या होत्या त्या चॉपरमध्ये बारीक होत नव्हत्या, तर मी त्या चाकूने बारीक कट करून यामध्ये टाकल्या आहे. तर आपला इथे हा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण जे सोयाबीन शिजवून घेतले आहे ते हाताने चांगले पिळून टाकायचे आहे. यामधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे. पाणी अजिबात राहू द्यायचं नाही, हे लक्षात असू द्या. यातलं मी पाणी काढून घेते. तोपर्यंत अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून 2 बॅचेसमध्ये मी सरभरीत असं हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर इथे आपलं सर्व सोयाबीन मी मिक्सरवर फिरवून घेतलेले आहे. खूप जास्त बारीक फाईन पेस्ट करायची नाही आहे. यामध्ये तयार करून घेतलेलं काजू आणि किशमिशचं वाटण टाकून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा ओवा टाकायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुठल्याही ब्रँडचा तुम्ही किचन किंग मसाला किंवा किचन किंग मसाला नसेल तर अर्धा चमचा तुम्ही या ठिकाणी गरम मसाला वापरला तरी चालेल. तर मी किचन किंग मसाला 1 ते 1.5 चमचा वापरलेला आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे मी चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकलं आहे. जो सूपसाठी आपण चमचा वापरतो त्याने मी 2 मोठे चमचे टाकले आहे आणि हाताने चांगलं मिक्स करत त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जर सोयाबीनमध्ये तुम्हाला जास्त पाणी वाटत असेल तर थोडंसं अजून तुम्ही बेसन पीठ यामध्ये वाढवलं तरीही चालेल. याला छान मिक्स करायचं आहे आणि हे बघा, 2 प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी सोयाबीन पॅटीस करून दाखवणार आहे. एक असा हाताने तुम्ही लांबट आकार देऊन हे करून घेऊ शकतात, किंवा मग तुमच्याकडे एखादा साचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही असे गोल आकारामध्ये हे पॅटीस तयार करून घेऊ शकतात. तर हे बघा, मी अशा प्रकारे याला छान आकार देऊन घेतला आहे दोघंही साईडने, किंवा हातावर सुद्धा हे छान व्यवस्थित होतात. एक गोळा तयार करायचा लाडूसारखा, त्याला चिपटा आकार द्यायचा, सर्व बाजूने व्यवस्थित त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व सोयाबीनचे पॅटीस या ठिकाणी तयार करून घेणार आहे. आता हे तुम्ही शॅलो फ्राय करू शकतात किंवा डीप फ्राय केले तरीही चालेल. आता आपण हे डीप फ्राय करणार आहोत. तर इथे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व पॅटीस या ठिकाणी तळून घ्यायचे आहे. तर जेव्हाही कढईमध्ये आपण पॅटीस टाकतो तेव्हा ते कढईच्या साईडने आतमध्ये सोडायचे, नाही तर आपल्या हातावर तेल येण्याची शक्यता असते. आणि मीडियम फ्लेमवर 1-2 मिनिट झाले, थोडेसे तळल्यासारखे दिसले की मग हे पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी गोल्डन रंग, डार्क गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. तर शक्यतो हे पॅटीस गरमागरमच खायला द्यावे. थोड्या वेळानंतर हे नरम पडण्याची शक्यता असते. खूप क्रिस्पी तयार होतात. तर अशा प्रकारे सर्व पॅटीस मी या ठिकाणी तळून घेणार आहे. यानंतर आपण यापासून भाजीसुद्धा बनवू शकतो. तुम्ही सोया कोफ्ता म्हणून याची भाजीसुद्धा बनवू शकता. त्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे सर्व मी पॅटीस या ठिकाणी तळून घेतले आहे. सॉस मेयोनीज बरोबर मी हे सर्व केले आहे. थोडासा कांदा सर्व केला आहे आणि घरचा चाट मसाला मी यावर थोडासा भुरभुरून टाकणार आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. धन्यवाद.